नाही, आता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांना निवडणूक लढायची होती. ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म, लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार? कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय. आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते, तर आदरणीय देवेंद्रजी काय करतायत? काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहणार आहे? प्रदेश अध्यक्ष जसं सांगतील तसं आम्ही करू. वंचितला पाठिंबा देण्याची जे प्रदेश अध्यक्ष सांगतील तसं आम्ही करू. शिवसेनेचे मी बिलकुल हेमंत पाटलांच्या म्हणण्यावर मी दुजोरा देते. खरी गोष्ट आहे, ही निवडणूक जी आहे ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक राहिलेलीच नाही आहे. या निवडणुकीमध्ये काय घोडेबाजार होतो आहे आणि कशा प्रकारे हे लोक करप्शन करतायत, कशा प्रकारे करप्ट सगळी सिस्टम करतायत हे आपण बघतोय. या सगळ्या गोष्टीचा निषेधच या ठिकाणी आम्ही पण करतो. चर्चा पूर्ण राज्यभर होत आहे. हो, तर ICU मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ, तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना. 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात. मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले. एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर हवा होतोय, तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? नागपुरातच ॲडमिट आहे म्हणते तो, आणि नागपुरातून तो ICU मधनं इंटरव्ह्यू देऊन राहिला म्हणते. चीड येते या सगळ्या गोष्टीची आम्हाला पण.